गोरगरिबांनी रात्रंदिवस तुमच्या मागे पुढे पळाले, गरिबांनी पैसा लावलाय, गरिबांनी तुमच्यासाठी ताकद लावली, गरिबाला वाटलं कधी काही आपल्या कामाला येईल. आज तुम्हीच आमदार झाले, मंत्री झाले, आज तुम्हीच माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागलात. देवेंद्र फडणवीस तुम्हाला मराठ्यांनी कधी काय कमी केलं? प्रत्येक मराठ्यांनी स्वप्न बघितलं तुम्ही सत्तेवर बसला पाहिजेत. आज तुम्ही सत्तेवर बसलात तर त्या सत्तेचा उपयोग माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात तुम्ही करायला लागलात. मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्याच विरोधात उभा केलेत. तुम्हाला असं करायचं तरी काय? तुम्हाला तुमच्या संपत्तीसाठी गरीब मराठा कायमचा मारायचा की काय? गरीब मराठ्यांमुळे तुम्हाला ते आश्चर्य बघायला मिळालंय. गरीब मराठा जर तुमच्या पाठीशी नसता तर तुम्हाला आयुष्यातही ते आश्चर्य बघायला मिळालं नसतं. आज ज्या पैशाच्या मस्तीवर तुम्ही बोलताय तो पैसा सुद्धा या गरीब मराठ्यांमुळेच तुम्हाला मिळालाय. तुम्ही आज ज्या संपत्त्या घेतल्यात त्यापासून तुमचं सगळं कुटुंब धोक्यात आलंय. या मराठ्यांमुळेच तुम्हाला ती शान होती. आज मराठ्यांनी तुमच्या डोक्यावरचा हात काढला तर तुमच्या संपत्त्या तर जाणार, पण तुम्ही सुद्धा कायमच्या घरी जाणार. मी काय चुकीचं केलंय? देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल आहे, मी काय चुकीचं केलं? गरीब मराठ्यांना आरक्षण मागितलंय, ते देण्याऐवजी तुम्ही षडयंत्र करायला लागलात, खोट्या केसेस करायला लागलात, आमदारांच्या विरोधात उभा केलेत, तेही मराठ्यांचेच. काय चूक झाली? मराठा आरक्षण मागितलं ही आमची चूक आहे का? आम्ही तुम्हाला दोन्ही हाताने दिलंय. आज आम्हाला देण्याची वेळ आली तर तुम्ही षडयंत्र करायला लागलात. मराठा आरक्षण मराठ्यांच्या पोरांसाठी मागितलंय. तुम्हाला नाही कळणार फडणवीस साहेब, आरक्षणामुळे आमच्या पोरांचं किती वाटोळं झालंय ते नसल्यामुळं. आज रस्ते जाताना आणि येताना सुद्धा मराठ्यांचे पोरं भेटतायत, मराठ्यांचे मायबाप भेटतात आणि सांगतायत आरक्षण मिळालं, माझं पोरगा MBBS ला लागलं. कुणी सांगतं पोलीस अधिकारी झालाय, कुणी सांगतंय नायब तहसीलदार झालाय. हा आनंद या मराठ्यांना बघायचा आहे. तुमच्या डोळ्यात फडणवीस साहेब आमचा आनंद का खुपतोय? का मराठ्यांचे लेकर अधिकारी झाले तुम्हाला बघायचे नाहीयेत? काय चुकीचं पाऊल मराठ्यांनी उचललं आतापर्यंत? स्वतःच्या लेकराला न्याय फक्त मागितलाय, दुसरं तुम्हाला मागितलं काय? तर तुम्ही षडयंत्र करून मराठ्यांच्या अंगावरती मराठ्यांचेच लोक घालायला लागलात. कुठं पाप फेडणारे तुम्ही आहे? तुम्ही काहीही केलं फडणवीस साहेब, मराठा तुम्हाला हटत नसतो. तुमची पाठ पुरवणार, तुम्हाला लोळल्याशिवाय मराठा आता मागे हटत नाही. तुम्ही कोणत्या मस्तीत जगायला लागलात तुम्हालाच कळत नाहीये. आम्ही काय केले? आरक्षण मागितलं ही चूक. तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण द्या. कालही सांगितलं आणि आजही सांगतो, या बीडच्या नगरीतून जाहीर सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. तुम्ही आमचं आरक्षण द्या, तुमचं राजकारण तुम्हाला लकला. पण जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझ्या समोर पर्याय नाही. आम्हाला सत्ता काबीज करावी लागणार आहे आणि आम्ही मराठी हटणार नाही म्हणजे नाही. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं, त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे 113 घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा. मी या समाजासाठी वाटेल ते करायची माझी तयारी. तुम्ही आमच्या वेदनाशी आणि भावनेशी खेळताय. तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देताय हे माझ्या मराठ्यांच्या लक्षात आलंय. मराठ्यांना सुद्धा सांगतो, तुमचे पक्ष जरा थोडे आता बाजूला ठेवा. तसे बीडवाले ठुलेतच म्हणा, पार्ट्या तर नाहीत ना, इकडून आड देत म्हणून म्हणलं.
हा ना, ते दिसलं म्हणून बोललो. आपलं कसं असतं. पण बीडची एकी